आम्हाला मंत्री व्हायला लागले, नंतर मग पालकमंत्री व्हायला लागले। ते 3 जणांचं सरकार असल्यामुळे थोड्या कसरती सरकारमध्ये आल्या, पण आपल्या आशीर्वादाने पुन्हा 4थ्या वेळेस शपथ घेण्याची संधी मला मिळाली। मंत्री होण्यामध्ये फार यावेळेस कसरत होती। याचं कारण सुनील भाऊंना माहिती आहे की मागच्या वेळेस 4.2% एक मंत्री होत होता, म्हणजे 4 आमदार जरी असले त्याच्या मागे एक मंत्री होता। यावेळेस एवढी बंपर मेजॉरिटी आली की 7.2, म्हणजे तिथे सुद्धा एवढी कॉम्पिटिशन झाली की मंत्री होण्याकरता सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये बरेच सिनियर आमदार होते। आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 70 आमदार असे आहेत की ते 3-3 वेळेस निवडून आले। जवळपास 40 आमदार असे आहेत की ते 4-4 वेळेस निवडून आले, आणि आम्ही 20 आमदार असे आहेत की आम्ही 5-5 वेळेस निवडून आलो। त्याच्यामुळे मंत्री होईल की नाही होईल याची गॅरंटी मला नव्हती। पण ज्यावेळेस DCM होण्याकरता शिंदे साहेबांनी नकार दिला त्यावेळेस टीव्हीवर बातम्या चालत होत्या, पण आम्ही सगळ्यांनी DCM सरांना विनंती केली की आपण सत्तेमध्ये असलं पाहिजे, कारण की एकनाथ शिंदे नावाच्या चेहऱ्याने हे सरकार येण्यामध्ये फार मोठी ताकद होती। त्यामुळे तुम्ही सरकारमध्ये असलं पाहिजे। देवेंद्र भाऊ सुद्धा आपल्या काळामध्ये उपमुख्यमंत्री झाले होते, त्यांनी मोठेपण दाखवलं होतं, तर आपण सुद्धा यावेळेस मोठेपण दाखवलं पाहिजे आणि आपण DCM पद घेतलं पाहिजे, कारण की शेवटी तुमचे दोघांचे विचार सारखे आहेत। आणि त्यांनी सगळ्या आमदारांचा या ठिकाणी मान ठेवला, आणि मला सांगायला अभिमान वाटेल की बरेच लोक लॉबिंग करायला गेले डॉक्टर साहेब, पण आमची सगळे मंडळी ते बसली आहे। तर बरेच लोक सांगायचे, रमेश आप्पा सुद्धा साक्षीदार आहे, पण मला आमची मंडळी सांगायचे, भाऊ जा तुम्ही काहीतरी सांगा। तर मी काही कधीच त्यांच्याकडे गेलो नाही, कारण की ज्या माणसाला पद द्यायचे असतात त्याला किती टेन्शन असतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। तर त्यांनी विश्वास ठेवला आणि पुन्हा माझ्या गळ्यामध्ये 3ऱ्या वेळेस कॅबिनेट मंत्रिमंडळाची संधी मला मिळाली, आणि तेही तेच खातं। कदाचित राज्यामध्ये हे पहिलं उदाहरण असेल की उद्धवजींच्या सरकारमध्येही पाणी पुरवठा, त्याच्यानंतर शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये पाणी पुरवठा, आता देवेंद्रजींच्या सरकारमध्येही पाणी पुरवठा, म्हणजे अशी कदाचित पहिली संधी आहे। आणि माझ्या माहितीप्रमाणे 2nd फेजमध्ये पालकमंत्री होणार सुद्धा मला वाटतं जिल्ह्यामध्ये ही पहिली वेळ असेल की मी 5 वर्ष सलग पालकमंत्री झाल्यानंतर पुन्हा पालकमंत्री होण्याचा मान मला तरी असं वाटतं की फार कमी लोकांना या ठिकाणी मिळालेला आहे। तर याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद। यावेळेस रुमरच तशी होती की आपलं काही निवडून येण्याची स्थिती नाही, पण जेव्हा आम्ही राजू सांगितलं तसं जेव्हा आपण रॅलीमध्ये फिरायचो तेव्हा मला कॉन्फिडन्स होता की आपण निवडून येऊ आणि 100% निवडून येऊ। पण बरेच फॅक्टर झाले, पण मला सांगायला अभिमान वाटेल की ज्या समाजाचं भांडवल देवकरप्पांनी केलं त्या समाजाने मला 45% मतं दिली, मराठा समाजाने। त्यामुळे सामाजिक वातावरण जे होतं ते पूर्ण धुतलं गेलं। कोळी समाज आपल्याबरोबर 80% राहिला, लेवा पाटील समाज जवळपास 80% राहिला, धनगर समाज आपल्याबरोबर 80% राहिला, म्हणजे छोटे छोटे जे समाज आहे ते सगळे समाज 80% पर्यंत आपल्याबरोबर राहिले, आणि मराठा समाज सुद्धा आपल्याबरोबर राहिला। दलित समाज आपल्याबरोबर यावेळेस बऱ्यापैकी जोरात होता। भिल्ल समाजातच ऐकायलाच तयार नव्हता, अशी परिस्थिती आपल्याबरोबर भिल्ल समाज इतक्या मजबूतीने आपल्या मागे उभा होता। त्यामुळे हा जो विजय आहे हा निश्चितपणाने सामाजिक आपल्याला स्वाभिमान वाटणार आहे, पण आपल्याला मोठ्या समाजाने मोठे आशीर्वाद दिलेले आहेत, त्यांचे सुद्धा आभार मानण्याचा हा कार्यक्रम